अध्यापक शिक्षण पदविका प्रथम वर्ष शिक्षण प्रक्रिया व समाज या विषयाविषयी वस्तुनिष्ठ प्रश्न. रुसो हा स्विस शैक्षणिक विचारवंत होता. रुसो हा मानसशास्त्राचा उद्गाता होता. नकारात्मक शिक्षण संकल्पना रुसोने पुरस्कृत केली. कोणत्याही जाणीवपूर्वक संस्काराचा अभाव रुसोने अभावात्मक शिक्षणात मांडला. रुसो या विचारवंतांनी स्त्री शिक्षणाला विरोध केला. हरिजन हे वृत्तपत्र गांधीजींनी काढले. 1913 मध्ये गीतांजली ग्रंथाला नोबेल पारितोषिक मिळाले. रवींद्रनाथ टागोर यांनी बेलापूर येथे शांतिनिकेतनची स्थापना केली. शांतिनिकेतन आश्रम काढला. यंत्र विश्व भोवती एक नीलम हे विश्वभारती विद्यापीठाचे घोषवाक्य आहे. कुसबाटच्या टेकडीवरून हे आत्मचरित्र अनुताई वाघ यांचे प्रसिद्ध आहे. बालकांचे व्यक्तिमत्व कुटुंब व समाज यांच्या अनुषंगाने घडते. जॉन डुईने कार्यवादचा पुरस्कार केला. जॉन डुईने शिक्षणात प्रायोगिक तर्कशास्त्राला महत्त्व दिले. मानसिक विकासानुसार जॉन डुईनी शैक्षणिक शिक्षणाचे 3 टप्पे सांगितले आहेत. निसर्गवादाचा प्रणेता रुसो आहे. कार्यवादाचा पुरस्कर्ता म्हणून जॉन डुईचा गौरव केला जातो. जॉन डुई यांना प्रगमनशील शिक्षणाचे प्रणेते म्हणतात. इटलीमधील मॉन्टेसरी ही पहिली स्त्री डॉक्टर होय. वसाहतवादामुळे समाजामध्ये 2 वर्ग तयार झाले. विश्वकवी रवींद्रनाथ टागोर भारतीय तत्वज्ञान व संस्कृती यांचे उपासक होते. रवींद्रनाथ टागोर यांचे नाव निसर्गवादी विचारवंत रुसो सोबत जोडले जाते. ज्योतिबांच्या वडिलांचे नाव गोविंदराव होते. 1921 मध्ये टागोरांनी विश्वभारती नावाचे विद्यापीठ सुरू केले. पुणे येथे ज्योतिबा फुले यांनी मुलींची पहिली शाळा काढली. 22 डिसेंबर हा श्रमदिन म्हणून पाळला जातो. प्राथमिक शिक्षण सक्तीचे असावे असे ज्योतिबा फुले म्हणत. कमवा व शिका ही योजना कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सुरू केली. कनिष्ठ वर्गाच्या शिक्षणासाठी हंटर आयोगापुढे महात्मा फुले यांनी साक्ष दिली. निसर्ग हाच मानवाचा गुरु हे मत रवींद्रनाथ टागोर यांचे आहे. माणसाची वासना हा विश्वाचा नियम नव्हे असे रवींद्रनाथ टागोर यांनी म्हटले. 1937 मध्ये गांधीजींनी आपली वर्धा शिक्षण योजना सुरू केली. भारतीय बाल शिक्षणाचे पितामह असे बघेला यांना म्हणतात. एमिली या ग्रंथात एकूण 4 भाग आहेत. NCERT संस्था दिल्ली येथे आहे. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन परिषद पुणे येथे आहे. NCERT संस्था दिल्ली येथे आहे. कमवा व शिका योजना कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सुरू केली. रुसो हा निसर्गवादाचा प्रमुख प्रणेता आहे. वसाहतवादामुळे समाजामध्ये 2 वर्ग निर्माण झाले. हिंद स्वराज्य पुस्तक महात्मा गांधीजी यांची आहे. ताराबाई मोडक यांना अनुताई वाघ यांचे गुरु म्हणून पाहिले जाते. रवींद्रनाथ टागोर यांनी गीतांजली हा काव्यसंग्रह लिहिला. जिजूबाईंच्या रूपाने भारतीय मुलांना आईच मिळाली. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्मदिन श्रमदिन म्हणून पाळला जातो. स्वावलंबन, स्वाभिमान, स्वाध्याय आणि स्वातंत्र्य. स्वावलंबन, स्वाभिमान, स्वाध्याय आणि स्वातंत्र्य ही शिक्षणाची चतुसूत्री होय.
एज्युकेशन या शब्दाची उत्पत्ती एज्युक्यू व एड्युकेअर या लॅटिन संज्ञांपासून झालेली असे म्हटले जाते. या संज्ञांचा अर्थ काय होतो? उत्तर: बाहेर काढणे व प्रशिक्षण देणे असा अर्थ एड्युक्यू व एड्युकेअर या संज्ञांचा होतो. महात्मा गांधीजी कोणत्या शिक्षण पद्धतीचा स्वीकार केला? गांधीजींनी मूल उद्योगी शिक्षण पद्धतीचा स्वीकार केला. कृती केंद्रित अध्ययन अध्यापन हे प्रथम कोणी प्रत्यक्षात आणले? रवींद्रनाथ टागोर यांनी कृती केंद्रित अध्यापन प्रत्यक्षात आणले. कोणत्याही जाणीवपूर्वक संस्काराचा अभाव रूसोने कोणत्या शिक्षण पद्धतीत मांडला? रूसोने अभावात्मक शिक्षण मध्ये संस्काराचा अभाव मांडला. ग्रामोद्धारासाठी टागोरांनी कोणती संस्था स्थापन केली? ग्रामोद्धारासाठी टागोरांनी श्रीनिकेतन ही संस्था स्थापन केली. ग्रामोद्धार असा शब्द आहे हा. कुरणशाळांचा प्रयोग शिक्षणात कोणी केला? ताराबाई मोडक व अनुताई वाघ यांनी कुरणशाळांचा प्रयोग शिक्षणात केला. मॉन्टेसरींनी कशावर भर दिलेला आहे? मॉन्टेसरींनी स्वयं शिक्षणावर भर दिलेला आहे. निसर्गाकडे चला या तत्वाचा पुरस्कार कोणी केला? रुसो यांनी निसर्गाकडे चला या तत्वाचा पुरस्कार केला. रुसोने 1762 मध्ये कोणता ग्रंथ लिहिला? रुसोने 1762 मध्ये एमिली हा वादग्रस्त शिक्षण विषयक ग्रंथ लिहिला. शाळा ही समाजाची छोटी प्रतिकृती आहे असा विचार कोणत्या तत्वज्ञानाने मांडला? उत्तर: कार्यवाद तत्वज्ञानाने शाळा ही समाजाची छोटी प्रतिकृती आहे असे विचार मांडले. लॅबॉरेटरी स्कूलची स्थापना कोणी केली? 1894 मध्ये जॉन ड्यूई यांनी लॅबॉरेटरी स्कूलची स्थापना केली. 12. समस्या निराकरण पद्धती कोणी मांडली? जॉन ड्यूई यांनी समस्या निराकरण पद्धती मांडली. ग्राम बाल शिक्षण केंद्र कोणी सुरू केले? ताराबाई मोडक यांनी ग्राम बाल शिक्षण केंद्र सुरू केले. महात्मा फुलेंनी प्राथमिक शिक्षणाच्या सत्तेसाठी कोणत्या आयोगास साक्ष दिली? महात्मा फुले यांनी हंटर आयोगासमोर साक्ष दिली. रवींद्रनाथ टागोर यांचे विचार कोणत्या पाश्चात्य तत्वज्ञानाशी सामर्थ्य दर्शवतात?